नमस्कार. चैतन्याच्या एका अतिशय सुंदर आणि मंगलमय वळणावर तुमचं मनापासून स्वागत. काळ जो कधीच कोणासाठी थांबत नाही, तो फक्त बदलत असतो. आजची तारीख आहे 10 मार्च 2026 आणि आजचा वार आहे मंगळवार. मंगळवार म्हणजे ऊर्जेचा, शक्तीचा आणि संघर्षातून विजयाकडे नेणारा दिवस. आजचा हा काळ मिथुन राशीच्या लोकांसाठी केवळ ग्रहांची चाल नाही, तर एक नवी जाणीव घेऊन आला आहे. आज आपण केवळ नशीब पाहणार नाही आहोत, तर आपल्या आतल्या आवाजाला साथ घालणार आहोत. आपण शोधणार आहोत आजच्या दिवसाचा तो गूढ अर्थ, जो तुमच्या स्वप्नांना वास्तवात बदलण्याची ताकद ठेवतो. मिथुन राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजचा हा प्रवास तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. मिथुन राशीचे मूळ तत्व आणि ऊर्जा. मिथुन ही रास म्हणजे बुद्धिमत्तेचा अथांग महासागर, द्विस्वभावाची पण अफाट ऊर्जेची ही रास आहे. जग म्हणतं की तुमच्यात 2 मनं असतात, पण मला वाटतं तुमच्यात 2 ताकदी असतात. एक जी बाह्य जगाला अतिशय चपळाईने पाहते आणि दुसरी जी तुमच्या अंतर्मनाला हळुवारपणे घडवते. मंगळवारचा हा दिवस मंगळ ग्रहाच्या तेजाने भारलेला आहे. तुमच्यात उत्साह आहे, पण त्या उत्साहाला जर संयमाची जोड दिली तर आज तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही. जसे एखादं गाणं शब्दांशिवाय अपूर्ण असतं, तसा आजचा तुमचा दिवस योग्य नियोजनाशिवाय अपूर्ण राहू शकतो. आज स्वतःला विचारा की मी माझ्या ऊर्जेचा वापर योग्य दिशेने करतोय का? आता वळूया तुमच्या कर्माच्या क्षेत्राकडे. आज 10 मार्चला तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची बुद्धिमत्ता एका धारदार शस्त्रासारखी काम करेल. बुध हा तुमचा स्वामी आहे, जो तुम्हाला शब्दांचे लेणे देतो, बुद्धीचे वरदान देतो. पण आज मंगळ तुम्हाला केवळ विचार नाही, तर कृती करायला सांगतोय. जर गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या मनात नोकरी बदलण्याचा विचार असेल किंवा स्वतःचा एखादा छोटासा उद्योग सुरू करण्याची इच्छा असेल, तर आजचा दिवस केवळ स्वप्न पाहण्याचा नाहीये. आज एक पाऊल उचला. ते पाऊल कदाचित छोटं असेल, पण त्याची दिशा योग्य असणं महत्त्वाचं आहे. ऑफिसमध्ये काम करताना, सहकाऱ्यांशी बोलताना शब्दांत मध असू द्या. मिथुन राशीचे लोक बोलण्यात पटाईत असतात, पण कधीकधी आपण खूप जास्त बोलतो आणि जे मुख्य असतं ते सांगायचं राहून जातं. आज कमी बोला पण मोजकं बोला हा मंत्र जपा. वरिष्ठांशी संवाद साधताना आपला आत्मविश्वास ढळू देऊ नका. तुमच्या मेहनतीचं श्रेय घेण्याची वेळ आली की मागे हटू नका. अनेकदा तुम्ही काम करता आणि श्रेय दुसरेच घेऊन जातात. आज तसं होऊ देऊ नका. तुमच्या कामाचे सादरीकरण इतके प्रभावी ठेवा की समोरच्याला तुमच्या कौशल्याची दखल घ्यावीच लागेल. जे लोक कला, साहित्य किंवा शिक्षणाच्या क्षेत्रात आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस सुवर्ण संधी घेऊन येईल. एखादी जुनी अर्धवट राहिलेली कल्पना आज तुम्हाला मोठे यश मिळवून देऊ शकते. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर, लक्ष्मी जेव्हा प्रसन्न असते तेव्हा ती विवेकाच्या पावलांनी येते. आज धनलाभाचे योग प्रबळ आहेत, पण हा लाभ कदाचित थेट रोख रकमेच्या स्वरूपात नसेल. तो एखाद्या उत्तम सल्ल्याच्या रूपात असू शकतो, एखाद्या नवीन व्यावसायिक संधीच्या रूपात असू शकतो. गुंतवणूक करताना अजिबात घाई करू नका. मिथुन राशीचं मन चंचल असतं, त्यामुळे एका क्षणात निर्णय घेण्याची तुमची प्रवृत्ती आज तुम्हाला अडचणीत आणू शकते. शेअर मार्केट असो किंवा जमिनीचे व्यवहार, आज बाजारपेठेचा चढउतार तुमच्या मनाचा गोंधळ उडवू शकतो. अशावेळी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं हे तुमच्यासाठी संरक्षणात्मक कवच ठरेल. आज स्वतःला खर्चाच्या बाबतीत थोडे आवरा. चैनीच्या वस्तूंकडे तुमचं मन आकर्षित होईल. जाहिरातींच्या झगमगाटात अडकण्यापूर्वी स्वतःला प्रश्न विचारा की या वस्तूची मला खरोखर गरज आहे का, की मी फक्त मानसिक आनंदासाठी हा खर्च करतोय. आज खर्च करण्यापेक्षा बचत हा शब्द तुमच्या डायरीत ठळकपणे लिहा. लक्षात ठेवा, थेंबे थेंबे तळे साचे. आजचा एक छोटासा वाचवलेला रुपया उद्याच्या कठीण काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. जर कोणाला पैसे उसने दिले असतील तर आज पाठपुरावा करा. वसुली होण्याची शक्यता दाट आहे. नाती ही जशी रेशमाची नाजूक गाठ असते, घट्ट ओढली की तुटतात आणि खूप सैल सोडली की सुटतात. मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेकदा असं वाटतं की जग आपल्याला समजत नाहीये. लोक आपल्याला फक्त वरवर ओळखतात, आपल्या आतल्या वेदना कोणालाच दिसत नाहीत. पण आजचा दिवस हे चित्र बदलण्यासाठी आला आहे. आज संध्याकाळ तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी, तुमच्या जोडीदारासाठी राखून ठेवा. खूप मोठे संवाद साधण्याची गरज नाही. कधीकधी शांतपणे एकमेकांचा हात धरून फक्त सोबत चालणंही हजारो शब्दांचं काम करून जातं. कौटुंबिक स्तरावर आज थोडा संयम ठेवा. घरातल्या मोठ्या व्यक्तींशी, विशेषतः वडिलांशी किंवा पालकांशी वाद घालणे टाळा. त्यांचा दृष्टिकोन जुना वाटू शकतो, पण त्यांच्या अनुभवाच्या सावलीत जे सुख आहे ते जगात कुठेच नाही. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये तुमच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं लपलेली आहेत. ती शोधण्याचा प्रयत्न करा. मुलांच्या प्रगतीमुळे आज घरात आनंदाचं वातावरण असेल. मित्रमैत्रिणींशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा द्या.
प्रेमात असलेल्या व्यक्तींनी आज आपल्या जोडीदाराला थोडा स्पेस द्यावा. नात्यात गुदमरून जाण्यापेक्षा एकमेकांना फुलू देणं हेच खरं प्रेम आहे. कारण जोपर्यंत आपण स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करत नाही, तोपर्यंत आपण दुसऱ्याला पूर्ण आनंद देऊ शकत नाही. तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे आणि त्याची निगा राखणं ही तुमची आध्यात्मिक जबाबदारी आहे. 10 मार्चचा हा दिवस तुम्हाला मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवून देऊ शकतो. विशेषतः कामाच्या व्यापामुळे डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा मानेचे विकार सतावण्याची शक्यता आहे. आपण एका अशा डिजिटल युगात जगतो आहोत जिथे आपण सतत स्क्रीनकडे पाहत असतो. आज स्वतःला कमीत कमी 2 तास तरी मोबाईल आणि लॅपटॉपपासून दूर ठेवा. पाणी भरपूर प्या. निसर्गाच्या सानिध्यात जा. जर शक्य असेल तर जमिनीवर अनवाणी पायांनी चाला. पृथ्वीशी असलेला तुमचा संपर्क तुम्हाला शारीरिकदृष्ट्या स्थिर करेल. आहारात फळांचा समावेश करा आणि बाहेरचे तळलेले पदार्थ आज टाळा. तुमची आंतरिक शांतता हीच तुमची खरी रोगप्रतिकारक शक्ती आहे. रात्री झोपण्यापूर्वी थोडा वेळ ध्यान म्हणजे मेडिटेशन करा. यामुळे तुमच्या मनातील विचारांचा कोलाहल शांत होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. शरीर साथ देईल तरच तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करू शकाल. आयुष्याच्या या प्रवासात अनेकदा आपल्याला वाटतं की आपण हरलो आहोत. मिथुन राशीचे लोक खूप लवकर निराश होतात कारण त्यांची अपेक्षा स्वतःकडून खूप जास्त असते. पण आज मला तुम्हाला सांगायचं आहे की अपयश ही यशाची पहिली पायरी नसते, तर अपयश हा यशाचाच एक भाग असतो. 10 मार्चचा हा मंगळवार तुम्हाला सांगतो आहे की तुमची स्वप्न मोठी आहेत, तर संघर्षही मोठा असणारच आहे. आजच्या दिवशी कोणाच्याही बोलण्याने हताश होऊ नका. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे संवाद साधण्याची अफाट कला आहे. या कलेचा वापर स्वतःला सावरण्यासाठी करा. स्वतःशी सकारात्मक बोला. ॲफर्मेशन्सचा वापर करा. सांगा स्वतःला की मी समर्थ आहे, मी शांत आहे आणि मी माझ्या ध्येयाकडे यशस्वीपणे वाटचाल करत आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला हे सांगता तेव्हा विश्वातील सर्व शक्ती तुम्हाला मदत करण्यासाठी एकत्र येतात. आजचा दिवस तुमच्यातील आत्मविश्वास जागा करण्याचा दिवस आहे. आध्यात्मिक उपाय आणि ऊर्जा वाढवण्याचे मार्ग. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आजचा दिवस खूप प्रभावशाली आहे. मंगळवार हा हनुमानजींचा दिवस. हनुमानजी म्हणजे बुद्धी, शक्ती आणि भक्तीचा संगम. आज हनुमान चालीसा वाचणं किंवा ऐकणं तुमच्यासाठी अत्यंत लाभदायी ठरेल. यामुळे तुमच्या मनातील भीती आणि शंका दूर होतील. जर तुम्हाला खूप अस्वस्थ वाटत असेल तर राम नामाचा जप करा. आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला केवळ मानसिक शांतता देत नाही, तर ती तुम्हाला कठीण काळात निर्णय घेण्याची क्षमताही देते. आज शक्य असल्यास लाल रंगाचं कापड किंवा एखादं फळ गरजू व्यक्तीला दान करा. दानामुळे तुमच्या कुंडलीतील दोषांची तीव्रता कमी होते आणि सकारात्मकता वाढते. कपाळावर चंदनाचा किंवा सेंद्राचा टिळा लावा. यामुळे तुमची आज्ञाचक्र जागृत राहील आणि तुमची एकाग्रता वाढेल. निसर्गातील पक्ष्यांना दाणे टाका किंवा प्राण्यांना अन्न द्या. हा सेवाभाव तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी घेऊन येईल. भविष्यातील संधी आणि बदलांचा स्वीकार. येणारा काळ तुमच्यासाठी बदलांचा आहे. 10 मार्च हा त्या बदलांची नांदी असू शकतो. मिथुन राशीला बदल आवडतात, पण ते बदल जेव्हा अनपेक्षित असतात तेव्हा तुमची धांदल उडते. आज स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा. आयुष्यात काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, कारण नियतीकडे आपल्यासाठी काहीतरी त्यापेक्षाही चांगलं नियोजन असतं. बदलांकडे भीती म्हणून पाहण्यापेक्षा एक संधी म्हणून पहा. नवीन गोष्टी शिकण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. जर तुम्हाला एखादा कोर्स करायचा असेल किंवा नवीन भाषा शिकायची असेल तर आज त्याची सुरुवात करा. समारोप. एक प्रेरणादायी निरोप. तर मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, 10 मार्च 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं पान आहे. हे पान तुम्ही कसं लिहिता हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. भूतकाळातल्या चुकांची ओझी घेऊन भविष्य काळात धावता येत नाही. ती ओझी, तो पश्चात्ताप आणि तो राग आजच याच क्षणी मनातल्या कोपऱ्यात गाडून टाका. नवीन ऊर्जेने, नवीन आशेने संकटांचा सामना करा. तुमच्याकडे ती ताकद आहे जी वाळवंटातही फुलं फुलवू शकते. स्वतःवर अढळ विश्वास ठेवा. तुमच्यातल्या त्या 2 अदृश्य शक्तींना म्हणजेच तुमचे उच्च विचार आणि तुमची निश्चयी कृती यांना आज एकत्र येऊ द्या. जेव्हा विचार आणि कृती यांचा प्रामाणिक संगम होतो तेव्हा नशीब सुद्धा तुमच्या कष्टासमोर नतमस्तक होतं. मग बघा, जगात चमत्कार घडण्याची वाट तुम्हाला पाहावी लागणार नाही, तर तुम्ही स्वतः एक चमत्कार होऊन जगासमोर याल. तुमचा आजचा शुभांक आहे 5 आणि 9. शुभ रंग आहे हिरवा आणि केशरी. हे रंग तुमच्या आयुष्यात उत्साह आणि स्थिरता घेऊन येतील. आजचा हा काव्यात्मक आणि मार्गदर्शक प्रवास तुम्हाला कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील अनुभव आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या सर्व स्वप्न, तुमच्या सर्व इच्छा आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
पुन्हा भेटूया अशाच एका नव्या जाणीवेसह.